NTSE राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2019-20 पेपर सेकंड सॅट मधील सामाजिक शास्त्रांचे जे 40 प्रश्न आहेत त्या 40 प्रश्नांच्या उत्तरांसह आपण आज इथे सराव घेत आहोत. पेपर झाला होता 17 नोव्हेंबर 2019. चला तर विद्यार्थी मित्रांनो, बघा पहिला प्रश्न. डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ कोणी लिहिला? 1. रेने देकार्त, 2. व्हॉल्टेअर, 3. कार्ल मार्क्स, 4. मायकल फुको. राईट. 1. रेने देकार्त, फ्रेंच विचारवंत. पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. 1. कुट्टियट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. 2. रम्मम गढवाल येथील धार्मिक उत्सव व विधिनाट्य. 3. रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण. आणि 4. कालबेलिया पश्चिम बंगालमधील नृत्य. असा प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चारही ऑप्शन्स एकदम व्यवस्थित वाचायचे आणि मनामध्ये त्याचं उत्तर करेक्ट ठरवून घ्यायचं आणि नंतरच त्याचं उत्तर ठरवायचं. जसं बघा, याचं चुकीचं उत्तर काय? कालबेलिया पश्चिम बंगालमधील नृत्य. मग कालबेलिया हे कुठलं नृत्य आहे विद्यार्थी मित्रांनो? हे राजस्थानचं लोकसंगीत आणि लोकनृत्य आहे. आपण सोबत एक दोन एक्स्ट्रा प्रश्न घेत आहोत. म्हणजे हे 40 प्रश्न आणि 1-2 घेतलेले एक्स्ट्रा प्रश्न, म्हणजे जवळजवळ 120 ते 150 प्रश्नांचा तुमचा इथे सराव होत जाईल. चालेल ना? हा, ओके. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी जुन्या वाड्यांमधून मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहायला मिळतात? भित्तिचित्रे म्हणजे भिंतीवर काढलेली चित्रे. पुणे, सातारा, सोलापूर का कोल्हापूर? राईट, सातारा. भारतीय कलांचा इतिहास आपण मध्ये पाहिला. वाई, मेनवली आणि सातारा या ठिकाणी तुम्हाला मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहायला मिळतात. याच्यावर युरोपीय चित्रशैली आणि राजपूत चित्रशैलीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. नेक्स्ट, सोबतच्या चित्रातील नृत्यशैलीचा प्रकार ओळखा. कथक, कथकली, मोहिनीअट्टम का लावणी? राईट, लावणी जी महाराष्ट्रातील नृत्यशैली आहे. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र बेंगॉल गॅझेट कोणी सुरू केले? 1. बाळशास्त्री जांभेकर, 2. भाऊ महाजन, 3. जेम्स ऑगस्ट हिकी, 4. सर जॉन मार्शल. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, जेम्स ऑगस्ट हिकी या आयरिश व्यक्तीनं 29 जानेवारी 1780 रोजी भारतातील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र म्हणजे बेंगॉल गॅझेट हे सुरू केलं. आयरिश म्हणजे ते आयर्लंडचे होते म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? आयरिश म्हणतो. जसे इंग्लंडचे होते म्हणून त्यांना आपण ब्रिटिश म्हणतो. चायनाचे असेल तर त्यांना आपण चिनी म्हणतो. राईट, तसं भारताचं असेल तर ते भारतीय, तसं आयर्लंडचं आहे म्हणून आयरिश. भारतात डॅडॅश या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. 23 जुलै 1927, 15 सप्टेंबर 1959, 1 मे 1972 का 15 ऑगस्ट 1982? राईट, 15 ऑगस्ट 1982 रोजी भारतात पहिल्यांदा रंगीत दूरदर्शन आलं. एकच प्याला या नाटकाचे लेखक कोण आहेत? अत्यंत सुंदर नाटक, मराठी रंगभूमीवर गाजलेलं एक सुंदर नाटक एकच प्याला. राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, वसंत कानेटकर का विजय तेंडुलकर? राईट, राम गणेश गडकरी. भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट कोणता? बालशिवाजी, संत तुकाराम, राजा हरिश्चंद्र का सावित्री
सत्यवान. बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय चित्रपट आणि तो पण आंतरराष्ट्रीय स्तरावर. कोणता चित्रपट आहे विद्यार्थी मित्रांनो? राईट, संत तुकाराम. पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता आणि विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकारामाची काय केली होती? भूमिका सादर केली होती. राईट, भारतीयांची मान उंच करणारा चित्रपट संत तुकाराम, जगद्गुरू संत तुकाराम. भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकीचे पहिले सुवर्ण पदक कधी जिंकले? 1928, 1932, 1936 का 1956? राईट, 1928. विद्यार्थी मित्रांनो, 1928 ला सुवर्ण पदक जिंकलं, 1932 ला जिंकलं, 1936 ला जिंकलं. हाच जर प्रश्न तुम्हाला फिरून विचारला गेला की मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिले सुवर्ण पदक कधी जिंकले, तर ते 1936 होईल. आणि भारताने कधी जिंकले म्हणलं तर ते 1928 होईल. भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन करणाऱ्या लेखिकेचे नाव? पंडिता रमाबाई, मीरा कोसंबी, शर्मिला रेगे, ताराबाई शिंदे. राईट, ताराबाई शिंदे यांनी 1882 साली स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला होता. पॅरिस शहरातील लुव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या डॅडॅश शतकात झाली? 16व्या, 17व्या, 18व्या का 19व्या? राईट, 18व्या. आपण अभ्यासलाय लिओनार्दो दा विंची याचं मोनालिसा, एक अत्यंत सुंदर चित्र, जगप्रसिद्ध, जे तुम्हाला लुव्रच्या संग्रहालयात पाहायला मिळते, जे फ्रान्समध्ये आहे. भारतात मोबाईल सेवा डॅडॅश रोजी सुरू झाली? 22 ऑगस्ट 1993, 22 ऑगस्ट 1994, 22 ऑगस्ट 1995, 22 ऑगस्ट 1996. राईट, 22 ऑगस्ट 1994. प्रश्न पडला असेल की हा प्रश्न तर 10वीला नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमातील 20% प्रश्न हे NTSC ला येत असतात. म्हणून तुम्हाला 9वीचा सुद्धा सराव करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे पूर्वज्ञानावर आधारित 20% गुण आणि सध्या असणाऱ्या ज्ञानावर 80% गुण. घाबरून जाऊ नका, त्यांचे सुद्धा आम्ही तुम्हाला पाठ लवकरात लवकर 9वीचे पण देणार आहोत. बघा, योग्य जोड्यांचा पर्याय शोधा. अ गटात 4 आहेत, ब गटात 4 आहेत. अ बघा, इंडियन म्युझियम, ब नॅशनल म्युझियम, क छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, ड सालार्जंग म्युझियम. ऑप्शन्स बघा, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, मुंबई. असा प्रश्न आला आणि आपल्याला एखादा दुसरं जर म्युझियम कन्फ्यूज होत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर जे म्युझियम किंवा अ गटातला जो पर्याय ब गटाशी आपल्याला माहिती आहे की हा 100% मॅच करतो, तर तसा पर्याय पहिल्यांदा निवडायचा आणि 4ही ऑप्शन्समध्ये त्याला मॅच करून बघायचं की तो कुठं मॅच होतोय. 2 ठिकाणी जर मॅच झाला तर समजायचं की KBC सारखा आपला 50-50 जॅकपॉट लागला आणि मग त्याच्या आधारावर तुम्ही त्यांचं उत्तर देऊ शकता. राईट, मग पेपर कसा सोडवायचा आणि पेपरमध्ये गेल्यानंतर काय प्रिकॉशन्स पाळायचे आणि आतापासून स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची त्याचा एक सुंदर व्हिडिओ आम्ही बनवला आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मध्ये जाऊन पहा, तुम्हाला त्याचं सविस्तर मार्गदर्शन झालेलं पाहायला मिळेल. दोन्हीही व्हिडिओ पहा तुम्हाला, ज्यामध्ये तुम्हाला सविस्तर कळेल की NTSC परीक्षा काय आहे, गुणविभागणी कशी असते, मार्कांचं वेटेज कसं असते, पेपरमध्ये प्रिकॉशन्स कसे पाळायचे आणि कशा पद्धतीनं कमीत कमी मेहनतीमध्ये आपण अभ्यास कसा चांगला करायचा याचे एक सविस्तर व्हिडिओ आम्ही बनवले आहेत. ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. बघा याचं उत्तर अ 2 नंबर, म्हणजे 1 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. इंडियन म्युझियम कोलकात्याला आहे, नॅशनल म्युझियम दिल्ली या ठिकाणी आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई या ठिकाणी आहे, सालार्जंग म्युझियम हैदराबाद या ठिकाणी. सोबतच्या चित्रातील लेणीचं ठिकाण ओळखा. 1 घारापुरी, वेरूळ, अजिंठा, कार्ले. राईट, हे कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो? लेणं घारापुरी, मुंबई जवळ असणारं. मुंबईला जर आपण कधी गेलात तर गेटवे ऑफ इंडियापासून जवळ अरबी समुद्रामध्ये एका बेटावर एक सुंदर लेणं आहे. यालाच आपण काय म्हणतो? एलिफंटा केव्ज.
एलिफंटा कशावर नाव पडलं? तिथे एक दगडाचा मोठा हत्ती होता जो आता मुंबईतील राणीच्या बागेत आहे, त्याच्यावरून याचं नाव पडलं एलिफंटा केव्ह. राईट, एक अत्यंत सुंदर लेणं जगप्रसिद्ध असणार. भारत सरकारने 1960 साली फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कुठे केली? दिल्ली, मुंबई, चेन्नई का पुणे? राईट, पुणे. बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात दिल्ली आणि मुंबईमध्ये, पण उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो? पुणे. 1983 मध्ये डॅडॅश यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळविला. सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली. विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न येऊ शकतात कारण क्रिकेट हा खेळ तुमच्या अभ्यासक्रमात आहे, विश्वकप तुमच्या अभ्यासक्रमात आहेत, म्हणून अभ्यासक्रमाला धरून खेळाशी संबंधित एखाद्या दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण जो पाठ घेतलाय 7वा, ज्याचे आपण दोन्ही व्हिडिओ सुंदर बनवलेत, त्याच्यामध्ये अशा अनेक प्रश्नांचा आपण उलगडा केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर ते पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला याच्याशी संबंधित असे अनेक प्रश्न जे तुम्हाला NTSC मध्ये विचारले जातात किंवा स्पर्धा परीक्षेत विचारले जातात ते तुम्हाला तिथे पाहायला. बघा, कपिल देव, कारण बरेच विद्यार्थी कन्फ्यूज काय होतात? सुनील गावस्कर, पण त्यावेळेस कप्तान कोण होते? तर कपिल देव. बघा विद्यार्थी, इथपर्यंतचे 16 प्रश्न कशाचे होते? इतिहासाचे होते. आता इथून 8 प्रश्न हे राज्यशास्त्राचे असतील. बघा, लोकसभेचे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या कोणत्या समितीकडे आहे? वेळापत्रक, मतदान, परिसीमन का निवड? परिसीमन. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी 1920 मध्ये स्थापन झालेली संघटना कोणती? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सेंटर फॉर डेव्हलपमेंट, राष्ट्रीय मिल मजदूर संघ. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, ज्याला आपण काय म्हणतो? आयटक म्हणतो. खालीलपैकी कोणता देश संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा कायम सभासद नाही? इंग्लंड, फ्रान्स, चीन का भारत? राईट, भारत. कारण इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिका आणि चीन हे संयुक्त राष्ट्रांचे कायम देश आहेत. भारत कायम देश नाही. कोणत्या लोकसभा निवडणुकानंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व संपून आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली? 1977, 1989, 1995 का 2001? राईट, 1989. 1977ला काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन आव्हान दिलं आणि भारताचे पंतप्रधान झाले होते जनता पक्षाचे मोरारजी देसाई. आणि 1989च्या निवडणुकानंतर एकाच पक्षाला कुठलंच बहुमत मिळालं नाही आणि आघाडीच्या शासनांना काय झाली? सुरुवात झाली. लोकशाही सुशासनाची वैशिष्ट्ये दिली आहेत, त्यामधील चुकीचा पर्याय कोणता? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदा पूर्ण व्यवस्थित वाचायचा आहे, कारण प्रश्न होकारार्थी आहे का नकारार्थी हे शेवटपर्यंत कधी कधी कळू दिल्या जात नाही. मग अशा वेळेस विद्यार्थी काय करतात? सुशासनाची वैशिष्ट्ये म्हणलं की पारदर्शी कारभार, बरोबर आहे, आणि एकला गोल करतात, किंवा दुसरं दिसलं दुसऱ्याला गोल करते, तिसरं दिसलं की तिसऱ्या गोल करते, चौथ्यापर्यंत येतच नाही. पण पूर्ण ऑप्शन्स वाचल्याशिवाय आपण उत्तर सोडवायची नाही, कुठलाही प्रश्न असू द्या. 1. पारदर्शी कारभार, 2. प्रतिसादात्मक सरकार, 3. न्याय व सर्वसमावेशक विकास, का 4. उत्तरदायित्व न जाणणारे सरकार? राईट, उत्तरदायित्व न जाणणारे सरकार. 62. आदिवासी चळवळीची प्रमुख मागणी कोणती? आदिवासींचे वनावरील अधिकार मान्य करावेत, खोतीचा प्रश्न सोडवावा, कुळ कायदा लागू करावा, का सत्तेचे विकेंद्रीकरण करावे? आदिवासींचे वनावरील अधिकार मान्य करावे. सोबत सोबत उत्तरं देत चला, म्हणजे तुमचा पण काय होईल विद्यार्थी मित्रांनो? सराव होईल. खालीलपैकी कोणता घटक लोकशाहीचे केवळ राजकीय स्वरूप नाही? निवडणुका, मतदान, शासन व्यवहार का मानवी मूल्यांचे जतन? मानवी मूल्यांचे जतन. कारण निवडणुका, मतदान आणि शासन व्यवहार हे त्याचं राजकीय स्वरूप आहे. पहिल्या महायुद्धातील सहभागी राष्ट्रांच्या मध्यगत राष्ट्रगटामध्ये नसलेलं राष्ट्र कोणतं? जर्मनी, तुर्कस्तान, बल्गेरिया का
इटाली. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासले राईट. 28 जून 1914 रोजी आर्च ड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड याचा खून झाला आणि 28 जुलै 1914ला पहिल्या महायुद्धाची ठिणगी पेटली आणि महायुद्धाला सुरुवात झाली. राईट. म्हणजे मध्यगत राष्ट्रांमध्ये कोण नव्हतं विद्यार्थी मित्रांनो? इटली होतं, कारण इटली हे दोस्त राष्ट्रांकडे होतं. ब्राझीलमधील कोणता पक्षी खूप उंचावर उडणारा मोठा आकाराचा पक्षी आहे? विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, राज्यशास्त्राचे 8 प्रश्न संपले. इथून आता भूगोलांचे 16 प्रश्न सुरुवात होतील. बघा, कोंडोर ब्राझीलमधील सर्वात उंचावर उडणारा पक्षी. बरोबर जोड्या असलेला पर्याय शोधा. विद्यार्थी मित्रांनो, अ गटामध्ये तुम्हाला 4 कारके दिलेत आणि ब गटात 4 भूरूपे दिलेत. भू जमीन, रूपे आकार, कारके कारण. या कारणांमुळे या जमिनींना हा आकार येतो. 1 नदी, वारा, हिमनदी, भूजल, लोमती दरी, लवणस्तंभ, बारखानका, गळे. पूर्वी सांगितल्यासारखं व्यवस्थित बारकाईनं बघायचं आणि ऑप्शन निवडायचं. राईट. बघा, नदी काय तयार करते? गळ्या तयार करते. नर्मदा नदीची गळी ही जगप्रसिद्ध आहे. वारा काय तयार करते? बारखान तयार करते. हिमनद्या काय तयार करतात? लोमत्या दऱ्या तयार करतात. इयत्ता 8वीच्या पुस्तकात आणि 9वीच्या पुस्तकात आपण हे पाहिले. आणि भूजल काय तयार करते विद्यार्थी मित्रांनो? लवण स्तंभ तयार करते. पश्चिम राजस्थानातील कोणता भाग हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग आहे? 1 मौसिनराम, 2 चेरापुंजी, 3 जोधपूर का जैसलमेर. कन्फ्यूज होऊ नका विद्यार्थी मित्रांनो, कोरडा भाग विचारले, सर्वाधिक पावसाचा भाग नाही, मग तो आहे जैसलमेर. किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या विरळ होत जातात. कारण या भागात हवामान अनुकूल व मानवी वस्तीस योग्य आहे. 2 हा प्रदेश घनदाट विषुववृत्तांनी व्यापलेला आहे. 3 या भागात वाहतुकीच्या उत्तम सुविधा आहेत. का 4 या भागात सुपीक जमीन आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदा व्यवस्थित समजून घ्या. विरळ म्हणते त्यानं. विरळ म्हणजे काय? खुल्या खुल्या, म्हणजे संख्या कमी आहे. त्याचं कारण हा प्रदेश घनदाट विषुववृत्तीय वनांनी व्यापलेला आहे. राईट. खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाही? चिनाब, बियास, बेटवा, रावी. राईट, बेटवा. कारण सिंधू नदीला धरून आपण सप्त सिंधू म्हणतो. रावी, चिनाब, झेलम, सतलज, बियास, सरस्वती. राईट. रावी, चिनाब, झेलम, सतलज, बियास, सरस्वती आणि सिंधू ह्या त्याच्या काय आहेत? 7 उपनद्या. सप्त सिंधूचा प्रदेश म्हणतो. त्याच्यात बेटवा येते का? नाही. सोबतच्या नकाशा आराखड्यातील छायांकित केलेला वनप्रकार किंवा वनप्रदेश ओळखा. 1 दलदलीचा प्रदेश, 2 काटेरी झुडपी वने, 3 विषुववृत्तीय वने, 4 उष्ण पानझडीची वने. नकाशा एकदा पूर्ण बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आपल्या 10वीच्या पुस्तकातील पेज नंबर 34 वर 5.4 नावाची एक आकृती आहे, कलरफुल. त्याच्यामधला हा ब्लॅक अँड व्हाईट नकाशा. जो भाग दाखवलाय तो आहे कटिंगा आणि या आहे काटेरी झुडपी वने. सिंधू नदीची कोणती एक प्रमुख उपनदी ही मानसरोवराजवळ उगम पावते आणि पश्चिम दिशेला वाहते? झेलम, रावी, चिनाब, सतलज. सप्त सिंधू पाहिल्यात आपण, त्याच्यातली ही एक प्रमुख नदी. भारतातील शहरी नागरी लोकसंख्येची टक्केवारी दर्शवणाऱ्या योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. अ स्तंभामध्ये बघा दिले विद्यार्थी मित्रांनो, शहरी आणि नागरी लोकसंख्येची टक्केवारी. ब मध्ये दिले राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. 21 ते 40, 41 ते 60, 61 ते 80, 81 ते 100. त्रिपुरा, दिल्ली, महाराष्ट्र, गोवा. राईट. ऑप्शन नंबर 1. 21 ते 40 त्रिपुरा, 41 ते 60 महाराष्ट्र, 61 ते 80 गोवा आणि 81 ते 100 दिल्ली. राजधानीचं क्षेत्र ज्याला आपण NCT म्हणतो. ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ BRT ही ग्रीनिच प्रमाण वेळेच्या किती तास मागे आहे? 5 तास 30 मिनिटं, 3 तास 50 मिनिटे, 3 तास का 4 तास?
राईट, 3 तास. लोकसंख्येचे वितरण विरळ प्रमाणात असण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकांचा पर्याय योग्य आहे? विरळ म्हणते विद्यार्थी, लक्षात घ्या, वेगवेगळं. पर्वतीय प्रदेश, शुष्क वाळवंट का घनदाटवण क्षेत्र? डोंगराळ प्रदेश, घनदाटवण क्षेत्र का उद्योगाचा विकास? शुष्क वाळवंट, मैदानी प्रदेश, सुपीक जमीन. पाण्याची उपलब्धता, पर्वतीय प्रदेश, मैदानी प्रदेश. असे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कन्फ्यूज करतात, नेमकं करेक्ट कोणतं उत्तर असेल. तर अशा वेळेस काय करायचं, प्रत्येक पर्यायामध्ये बघा 3-3 ऑप्शन्स दिलेत आणि या तिन्ही ऑप्शन्समध्ये विचार करायचं की इथं जास्त लोकसंख्या असू शकते का नाही. जसं आता याचं उत्तर बघा, पर्वतीय प्रदेश, डोंगराळ भाग आहे, लोकसंख्या कमी असते. शुष्क वाळवंट आहे, कोरडा भाग आहे, लोकसंख्या कमी असते. घनदाट वन क्षेत्र आहे, लोकसंख्या कमी असते. दुसरं बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटला दिले उद्योग विकास. उद्योगाचा विकास झाल्यावर लोकसंख्या राहणार. पुन्हा त्याच्या खालचं बघा, सुपीक जमीन असल्यावरही लोक राहणार. त्याच्या खालचं बघा, पाण्याची उपलब्धता असल्यावरही लोक राहणार आणि मैदानी प्रदेश असल्यावरही लोक राहणार. म्हणजे असं एक एक कट करायचं म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की याच्यातलं करेक्ट उत्तर कोणतं आहे. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. 2. ब्राझीलचे राष्ट्रीय उत्पन्न भारताच्या तुलनेत जास्त आहे. 3. ब्राझीलचं दरडोई उत्पन्न भारताच्या तुलनेत कमी आहे. 4. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. बघा, भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेनं कसं आहे, कमी आहे. कारण भारताचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे पण लोकसंख्या जास्त असल्यामुळे दर डोई, पर हेड. खालीलपैकी कोणता वली पर्वत नाही? वली म्हणजे वळ्या वळ्या पडणार. हिमालय, ब्लॅक फॉरेस्ट, रॉकी आणि अरवली. ब्लॅक फॉरेस्ट आपण 9वीच्या अभ्यासक्रमात हा धडा पाहिला आहे. भारतीय प्रमाण वेळेसाठी कोणते रेखावृत्त निश्चित केले आहे? 82°30' पूर्व रेखावृत्त, 82°30' पश्चिम रेखावृत्त, 82°50' पूर्व रेखावृत्त, 82°30' पूर्व रेखावृत्त. 82°30' पूर्व रेखावृत्त. ब्राझीलमधील खालीलपैकी कोणत्या राज्यास सागरी किनारा लागलेला नाही? असा प्रश्न आल्यानंतर आपल्याला जे दुसऱ्या धड्यामध्ये ब्राझीलचा राजकीय नकाशा दिलाय त्याचा तुम्हाला 100% काय होतो, फायदा होतो. रिओ दि जेनेरियो, साओ पावलो, गोइयास का बाहिया? राईट, गोइयास. रिओ दि जेनेरियो, साओ पावलो आणि बाहिया या तिघांनाही समुद्र किनारपट्टी लागून आहे. गोइयास हा मधल्या भागात आहे. बघा विद्यार्थी मित्र, ब्राझील देशाच्या सीमेलगत दक्षिणेकडून उत्तरेकडे असणाऱ्या देशाचा योग्य क्रम शोधा. अर्जेंटिना, पेरू, उरुग्वे, बोलिव्हिया. असा प्रश्न आल्यानंतर आपल्या 10वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 मधील आकृती क्रमांक 2.2 जर नकाशा तुम्ही डोळ्यासमोर आणलात तर तुम्हाला याचं उत्तर लवकर लक्षात येईल. बघा, सगळ्यात पहिल्यांदा कोण आहे? क, उरुग्वे. याच्यानंतर कोण आहे विद्यार्थी मित्रांनो? अर्जेंटिना. त्याच्यानंतर काय विद्यार्थी मित्रांनो? बोलिव्हिया. आणि नंतर आहे सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जात नाही? निगेटिव्ह क्वेश्चन्स आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 9वीच्या भूगोलाच्या अभ्यासक्रमातला. हायड्रोमीटर, बॅरोमीटर, रिफ्रॅक्टोमीटर का सॅलिनोमीटर? उत्तर आहे बॅरोमीटर. राईट विद्यार्थी मित्रांनो, आज NTSCचा 2019चा जो पेपर झाला होता त्यातील 4ही प्रश्नांचा आपण सविस्तर सराव घेतलाय. उत्तरं एकदा आपण पाठ्यपुस्तकांमध्ये पाहून घ्या आणि खात्री करून घ्या. अनावधानानं बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त झाला असेल तर आमची संपूर्ण टीम यासाठी क्षमस्व आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या पाठात.